नमस्कार मित्रांनो, मी तुमचा राज भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. तर मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एक खूप जुने असे नाट्यकर्मी, शिर्डीतील नामवंत गणपत तात्या गोंदकर यांना, ज्यांनी संस्थांमध्ये राहून संस्थांची सेवा केली, साईबाबांची सेवा केली, ज्यांचा साईबाबांशी खूप जवळचा संबंध आलेला आहे. तर त्यांच्या साईबाबांबद्दलच्या जुन्या आठवणी, नाट्यक्षेत्रातली त्यांची चळवळ, या सर्व गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर चला, मी स्वागत करतो गणपत तात्या गोंदकर यांचं. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्यावा. मी गणपत मुरलीधर गोंदकर, राहणार शिर्डी. माझं जन्मस्थान शिर्डीच, आणि या साईबाबाच्या पुण्यभूमीत आम्हाला जन्म मिळाला ही आमची पूर्वजन्माची पुण्य आहे. सर, साईबाबांच्या पुण्यनगरीत तुमचा जन्म झाला ही तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. साईबाबांनाही कला आवडत होती आणि तुम्ही त्या कलेशीच निगडीत आहात. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे विचारतो की तुमची संस्थांमध्ये नोकरी कशी लागली? साधारण दुष्काळ पडलेला होता, सन 1972चा काळ असेल. त्यावेळेस काही म्हणजे पाणी भरपूर होतं पण धान्य नव्हतं, त्यामुळे तो दुष्काळ होता. आणि त्यावेळेस मग असे सरकारने रोजगार हमी जे कामं काढली, त्याच्याकरता रस्ते बनवून घेतले, नाला बिल्डिंग केली. त्यावेळेस काय आमची काही एवढी ताकद नव्हती का तिथे जाऊन काम करण्याची. मग मी एक शिर्डी गावात एक छोटंसं पानटपरीचं दुकान टाकलं. दुकान टाकून 5-6 दिवस झाले असेल फक्त. तर त्यावेळेचे मंदिर प्रमुख व्ही बागवे, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो. त्यांचा परिचय आमचा शाळेपासून झालेला होता. आम्ही शाळेत असताना त्यावेळेस मंदिरात चोपदार म्हणून जे काम करायचे ते लोक म्हातारे होते खूप. आणि मग मंदिर साफ करायला, काही असं धुवून काढायला, याला त्याला आम्ही जायचो, तिथे मदत करायचो. आणि त्यामुळे ते मंदिराची आम्हाला माहिती होती, आणि त्यामुळे आम्हाला ते भरपूर खाऊ खायला द्यायचे, त्यामुळे आम्ही पण तिथे जायचो. त्यामुळं बागवे साहेबांचा आमचा परिचय झालेला होता. मी पानपट्टी टाकल्यानंतर माझा मित्र अशोक जगताप हा तिथे ऑलरेडी संस्थांमध्ये रोजंदारीत कामाला लागलेला होता. मग बागवे साहेबांनी त्यांना विचारलं, अरे गणपत काय करतो म्हणून. म्हणे काय नाही भाऊ, त्यांनी पानपट्टी टाकली. म्हणे मग जा म्हणे त्याला बोलून आण माझ्याकडं. आज ज्या ठिकाणी शांती शेठ गंगवाल यांचे एस गंगवाल फुल भांडार आहे किंवा ते आहे, त्या ठिकाणी मी पानपट्टी टाकली होती त्यावेळेस. आणि मी सकाळच्या टायमाला पानपट्टी उघडत असतानाही अशोक जगताप मला बोलायला आले आणि भाऊनी तुला बोलवलं म्हणून निरोप दिला. बरं, त्यावेळेस शिर्डीत गावात काही एवढं फार मोठं नव्हतं, आणि त्यावेळेस 5 पैशाला साधं पान, 10 पैशाला मसाला पान, त्यावेळेस पिवळा हत्ती, 4 मिनार यासारखी सिगरेट होती, 5-5 पैशाला होते. आणि त्या काळात म्हणजे काय सकाळी सकाळी कोण येतं, अशा शिर्डी काळात फार मोठं नावाजलेलं नव्हतं त्यावेळेस. आणि मग म्हटलं तर सगळे कुठे धंदा राहणार, म्हणून मी पानपट्टी बंद केली आणि बागवे साहेबांसमोर जाऊन उभा राहिलो. ते म्हणे गणपत काय करतो. म्हटलं काय नाही भाऊ, एक 7 दिवस झाले म्हटलं मी पानपट्टी टाकली. म्हणे मग तू संस्थांमध्ये काम करतो का. म्हटलं आनंदानं. म्हणे जा म्हणे मग चोपदारचा ड्रेस घालून ड्युटीला उभा राहा. तिथपासून माझी साईबाबाची नोकरी रूपी सेवा सुरू झाली. म्हणजे मला त्यावेळेस रोजंदारीवर घेतलं. त्यावेळेस ₹1.5 रोज होता फक्त, आणि तेव्हापासून मी साईबाबाच्या सेवेत रुजू जा. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, श्री साईबाबा संस्थांमध्ये काम करणारे हे एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्यांनी कुठलंही काम मिळवण्यासाठी ऍप्लिकेशन अर्ज दिला नाही किंवा कुठले कागदपत्र सादर केले नाही. फक्त साईबाबांची इच्छा होती म्हणून त्यांना आमंत्रण मिळालं आणि लगेच ते रुजू झाले. सर, मग तुमची सुरुवात जशी संस्थांमध्ये तुम्ही कामाला सुरुवात केली, त्यानंतर तुमची नाटकाकडे ओढ कशी निर्माण झाली? ही
शाळेत असतानाच आमची ती आमच्या म्हणजे उपजतच गुण होता असं म्हणायला हरकत नाही. शाळेत असतानापासूनच आम्हाला त्याची आवड निर्माण झाली. बरं, त्याच्यात आमची करमणूक करून लोकांची करमणूक व्हायची, त्यामुळे ते आम्हाला त्याची जास्त आवड निर्माण झाली. आणि शाळेत असताना त्यावेळेस शिर्डीत काय सार्वजनिक गणपती बसत नसायचे, शाळेचा गणपती बसायचा. आणि मग प्रत्येक दिवशी एक एक वर्गाचे कार्यक्रम व्हायचे. शाळेच्या गणपतीत आम्ही 5वी ते पासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. का ज्या दिवशी आमच्या शाळेचा वर्गाचा कार्यक्रम राहायचा त्यावेळेस आम्ही गाणे, नकळा हे कार्यक्रम सादर करायचो. आणि प्रेक्षकांची करमणूक व्हायची, पण त्याबरोबर आमचीही करमणूक व्हायची. त्यामुळे त्याच्यात आम्हाला आवड निर्माण झाली. आणि शाळेत असताना मग आम्ही गाणी म्हटले, समाज पदार्पण, समाज जागृतीवर असं. तेव्हा ते गाणं आठवतं मला का, समाज जागृतीवर शेतकरी बाळा उठून सरजा, सांग तुझ्या बाळाला रे, अरे शाळेला चला. रोगराई होते कशाच्या पायर, तेही बिलकुल समजत नाही र. देवभूत करून कोंबड्याला मारून, पैशाचा नाश किती केला र, अरे शाळेला चला. अशी गाणी आम्ही त्यावेळेस म्हणायचो कार्यक्रमामध्ये. काही नकला करायचो. आणि त्याला आम्हाला त्यावेळेस शिक्षक, आमचे वर्ग शिक्षक शिंदे गुरुजी म्हणून होते. आणि ह्या कार्यक्रमाची जास्त आवड असणारे चोळके गुरुजी, शिरसाट गुरुजी, जगताप गुरुजी हे होते. ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. अच्छा सर, मी तर इथपर्यंत ऐकलं आहे की तुमची ही हौस भागवण्याकरता तुम्ही शिर्डी गावात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव घेण्यास भाग पाडलं, खरं आहे का? त्याचं काय झालं, आता आम्ही आमची हौस भागवण्यासाठी मग आम्ही त्यावेळेस पुस्तक नाटकाचं असते आम्हाला माहित नाही, पण आम्ही कथानक गोळा करायचो आणि त्या कथानकावर आम्ही पार्ट वाटून घेऊन आम्ही ते सादर करायचो नाट्यरूपाने. आणि मग ते आम्ही म्हणजे याचंही प्रोत्साहन आम्हाला एक लाल्या गुल्या म्हणून शिर्डीत कलाकार होते. आणि ते गणपतीच्या समोर असे करायचे कार्यक्रम, असे गल्लीतच गणपती राहायचा. मग त्यांचं पण म्हटलं आपण करू शकतो म्हटलं. मग आम्ही पण ते नाटक बसवले. आणि मग आता आमचे नाटक करायसाठी मग आम्ही दुसऱ्यांना सांगतो, तुम्ही गणपती बसवा, तुमच्या गणपती पुढे आम्ही नाटक करायला येऊ. मग अशा प्रकारे आम्ही जगतापवाडा, सुतार गल्ली, धनगर गल्ली या ठिकाणी गणपती बसवायला लावले. त्यांना सार्वजनिक रूप दिलं. म्हणजे सार्वजनिक म्हणजे त्या गल्ली पुरतच राहायचं, त्या गल्लीतलेच लोकांचे वर्गाने त्यांचं संपूर्ण असं राहायचं. मग तिथे ते आम्हाला स्टेज उपलब्ध करून द्यायचे. स्टेज तरी कशाचं, पलंग आणायचे, पलंग लावायचे, खाली टिपडे टाकायचे, त्याच्यावर स्टेज करायचं. आणि मग आम्ही आमचं नाटक तिथं सादर करायचं. अशा प्रकारे आमची नाटकाची सुरुवात झाली. त्या काळी लोकांचा प्रतिसाद कसा होता तुमच्या नाटकांना? अहो, आम्ही एकच नाटक शिर्डीत करायचो. आणि आज ह्या गल्लीला, उद्या तिसऱ्या गल्लीला, परवा दिवशी त्याच्या पुढच्या गल्लीला. आणि प्रेक्षक म्हणजे साधारण त्यावेळेस 500 ते 700 लोक प्रत्येक ठिकाणी असायचे. अरे बापरे. तेच लोक राहायचे. पण आज पाहिलेले नाटक परत दुसऱ्या दिवशी तेच पाहायला यायचे. असे त्यावेळेस होते परिस्थिती. लोकांना आवड होती. त्यावेळेस टीव्ही हे काही साधनच नव्हतं. करमणुकीचं साधन होतं. गावात जर जागरण झालं खंडोबाचं तर लोक आवडीनं पाहायला जायचे. कुठे जर आठवड्या बाजाराला तमाशा यायचा एखादा तर ते तमाशाला पाहायला जायचे. एवढेच करमणुकीचं साधन होतं. त्यामुळे आमच्या नाटकाचं त्यांना, आणि आम्ही मुलं असायचो लहान लहान, त्यामुळे त्यांना त्याचं अजून कौतुक वाटायचं. आणि आमचं भरपूर कौतुक केलं गावकऱ्यांनी. संस्थांमध्ये तुमचं ज्यावेळेस सेवा चालू झाली, नोकरी सुरू झाली, तर थोडं पुढे सरकता सरकता काही वर्षांनंतर तुम्ही संस्थांमधलेच कर्मचारी घेऊन नाटक सादर करायला लागलात, खरं आहे का? संस्थांमधले होते आणि बाहेरचे पण कलाकार होते ना. कारण संस्थांमधून कार्यक्रम म्हणजे म्हणजे संस्थांना आयोजित करायचे तुम्ही, कर्मचारी संघटना वगैरे. त्यावेळेस संस्थांमध्ये सार्वजनिक गणपती बसायला लागले. मग संस्थांमध्ये आम्ही मग ते डिपार्टमेंटच आमच्याकडे आलं. म्हणजे आता सांगायची गोष्ट म्हणजे 1970 पर्यंत आम्ही हे गल्ली बोलात नाटकं केली, शिर्डीच्या गल्ली बोलात. आणि मग 1970 साली आम्ही एक पुस्तकी नाटक बसवलं. तोपर्यंत पुस्तकी नाटक बसवलं नव्हतं. अखेरचे अश्रू म्हणून आम्ही असं एक पुस्तकी नाटक बसवलं. आणि त्याचा प्रयोग खुले नाट्यगृहात
सादर करायचा होता. तर तिथे आम्ही तो प्रयोग सादर करताना स्थानिक कंपनी आली. त्यांनी पाहिलं का रे मुलांमध्ये काहीतरी आहे. मग त्यांनी चर्चा केली आणि मग त्यांनी आमचं श्री साईनाथ बाल गणेशोत्सव मंडळ हं. असं आमचं संस्थांचं आमचं नाटक कंपनीचं नाव होतं. अच्छा. साईनाथ बाल नाट्य मंडळ, साईनाथ बाल नाट्य मंडळ असं आमच्या नाटक कंपनीचं नाव होतं. हं. आणि मग त्यांनी मग ते सगळे एकत्र आले. त्याच्यात गोंदकर सर होते, नागरे सर होते, पोटसाने सर होते, मिराने सर होते. यांनी पुढाकार घेतला आणि मग आमच्या त्या संस्थेला नाव दिलं नाट्यरसिक संच. 1970 साली नाट्यरसिक संच या नावानं हीच नाटक कंपनी पुढे आली. त्यावेळचे आमचे पहिले अध्यक्ष गणपतराव ठमाजी शेळके हे आमचे नाट्यरसिक संचाचे पहिले अध्यक्ष, ती पहिले अध्यक्ष झाले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुस्तकी नाटक बसायला लागलो. कारण हे सर लोकांचं आम्हाला प्रोत्साहन मिळालं, मार्गदर्शन मिळालं. मग आम्ही पुस्तकी नाटक बसायला लागलो. आणि त्यात मग संस्थान कर्मचारी, दुकानदार लोक आणि ग्रामस्थ सर लोक असे मिळून तो ग्रुप तयार झाला आणि ते नाट्यरसिक संच नाव रूपाला आलं. आजही ते त्याच नावाने चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा. सर, तुम्ही संस्थांमध्ये नोकरीला असताना कदाचित प्रेक्षकांनाही माहीत नसेल, तर साईबाबा संस्थांमध्ये जो आज रथ दिसतोय त्या रथाविषयी माहिती सांगा. कारण मला असं वाटतं तुमच्या काळातच तो रथ आणला गेलेला आता. पूर्वीचा रथ होता तो जुना झाला होता. तो जुना झाला आणि तो बाबांच्या काळचा रथ आहे म्हणून तो संग्रही ठेवणं असं त्यावेळच्या कमिटीने ठरवलं. पण तो संग्रही ठेवायचा, त्याचं जोपासना करायची म्हटलं त्या जागी दुसरा रथ पाहिजे. म्हणून मग त्यांनी प्रस्ताव मांडला. एक शिर्डीचे भक्त, हे शिर्डीचे नाही, साईबाबांचे भक्त मुंबईचे, त्यांनी तो पूर्ण केला. त्यांनी सांगितलं माझं काय नाव पुढे करू नका. आणि मग तो रथ उल्हासनगरचे एक कारागीर, ते कारागीर आजही येतात शिर्डीला. दर दिवाळीला आजही ते दीप जेवढे म्हणून आकाशदिवे असतात ते बनवून प्रत्येक ठिकाणी लावतात. ते त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी तो रथ तयार केला. आणि त्या रथासाठी त्यांनी परदेशातून लाकूड आणलं. ते लाकूड आणून काही दिवस भिजू घातलंय आणि नंतर मग तो रथ तयार केला. या रथाचं पूर्ण मोजमाप घेऊन त्याच प्रकारचा संपूर्ण त्याच धर्तीचा तसाच रथ तयार केला आणि मग तो बाबांच्या चरणी अर्पण केला. आणि मग तो पुरीचा जो रथ होता तर तो इंदोरच्या राजाने दिलेला आहे असं माझ्या माहितीत आहे. मग तो रथ आज संग्रही ठेवलेला आहे आणि जो नवीन रथ आहे त्यालाच आज सुवर्णाचा पत्रा मानून सोनेरी रथ तयार केलेला आहे. अच्छा अच्छा. सर, एकीकडे नोकरी, एकीकडे तुमचं नाट्यावरील प्रेम. मग नोकरी करत असताना मग तुम्हाला नाटक सादर करण्याकरता रजा वगैरे सहजासहजी उपलब्ध होत होती का? आमचं त्यावेळेस कौतुकच व्हायचं सगळं. काय हे मुलं एवढं करतात, कौतुकच व्हायचं त्यामुळं. आणि त्यामुळं साहेब लोकांना त्यांना माहीत पडलं त्यांच्या कलागुणाला वाव द्यावा म्हणून त्यांनी आम्हाला कधीही रजेसाठी अडवलं नाही. ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आम्हाला त्यांनी मुभा दिली आणि त्याची भरपाई म्हणून आमचे ज्यावेळेस काम असेल तर आमच्या ड्युटी व्यतिरिक्त आम्ही ते काम पूर्ण करायचो. त्यामुळे त्यांनी आम्हाला कसल्या बाबतीत अडवणूक केलेली नाही. सर, जुन्या काळात नाटक करताना महिला लागत असतील, मग त्या महिला सहजासहजी उपलब्ध होत होत्या का? हो, त्यावेळेस म्हणजे शिर्डी काय फार म्हणजे आधुनिक नव्हतं, खेडेगाव सर्वसाधारण खेडेगावात होतं. आणि त्यावेळेस मुलींना नाटकात काम करणं म्हणजे लोकांना थोडस त्याला प्राधान्य नव्हतं काही. मग आम्ही मुलांनाच श्रीपात्र द्यायचो. तर पहिलं आमचं श्रीपात्र करायचे ते डॉक्टर गोंदकर, कधी संस्थांचे एक काळचे ट्रस्टी झालेले आहे. तर डॉक्टर एकनाथराव गोंदकर यांनी पहिलं श्रीपात्र केलं आमच्याकडे, आमच्या नाटक कंपनीत. त्याच्यानंतर दुसरं श्रीपात्र केलं अरुण कदम म्हणून होते. तर त्यांचे वडील नोकरी निमित्तानं ते इरिगेशन खात्यात होते, पाटकरी होते. आणि त्या शिर्डीला त्यांची बदली झाली आणि योगायोगानं त्यांची आमची गाठ पडली. त्यांचं ते मुलं चांगला होता अरुण, चेहरपट्टी श्रीदेवीचे हावभाव थोडे होते. मग त्यांनी दुसऱ्या वेळेस ते काम केलं श्रीपात्र. त्याच्यानंतर पुढे मग प्रश्न निर्माण झाला तर मग आम्हाला ओरिजिनल श्रीपात्रासारखंच
माणूस भेटला म्हणजे तो रामदास बर्दे, आणि तो हौशी माणूस खूप. आणि तेव्हापासून मग आमची लेडीजची म्हणजे आम्हाला काही गरज भासलीच नाही. आणि मग ज्यावेळेस 2-3 लेडीजचा कार्यक्रम पात्राचं नाटक निवडलं, त्यावेळेस मग परत आम्हाला लेडीजची गरज भासायला लागली. मग आम्हाला सुरुवातीला पहिलं लेडीज पात्र केलं साईदास मराठे यांची मंडळी. त्यांचं नाव मला नाही आठवत, पण त्यांच्या मंडळी, कारण ते हौशी कलाकार होते. त्यांचं घरच कलाकारच होतं, गायकी होती त्यांच्या घराण्यात. त्यामुळे त्यांनी ते मराठे बाईंनी आमच्या नाटकात काम केलं. मग त्यांचं पाहिल्यानंतर मग आम्हाला गावातून पुष्कळ मुली तयार झाल्या. पहिली मुलगी मिळाली आम्हाला ती अनिता धाकतोडे. अनिता धाकतोडे ही बिनधास्त अगदी मुलगी, आणि जे म्हणाल ती करायला तयार होती. ती कॉलेजला होती त्यावेळेस, आणि तिनं मग आमच्याकडे आली. ती आजही त्या कार्यरत, म्हणजे प्रत्येक आमच्या नाट्यरसिक संस्थेच्या कार्यात भाग घेतेच आजही. ती आजही शिर्डीत आहे. ती पहिली मिळाली. त्याच्यानंतर मग आम्हाला नंतर मुलीचं काय म्हणजे असे अडचण भासली नाही. आणि शिर्डीत आमचं पूर्वीपासूनच गुडविल असल्यामुळं आमचं स्वभाव, आमचं वागणूक हे लोकांना फार भावलेलं होतं. त्यामुळं आमच्या तुम्ही आहेत ना नाटकात, घेऊन जा आमची मुलगी, असं सरळ म्हणायची. आणि फक्त तिला घरपोच करायला कोणतरी येत जा, अशा प्रकारे आम्हाला मुलीचा परत काही प्रश्न निर्माण झालेला नाही. अशा प्रकारे आमची ती मुलीची अडचण सुटून गेली. आता तुम्हाला जे हक्काचं लेडीज पात्र भेटलं रामदास बर्दे, हो. मग त्यांच्याविषयी काही चांगल्या काही गमतीदार काही आठवणी आहेत का? अहो, ते सांगायला तर पुष्कळ आहे. आता ज्यावेळेस आम्ही किंवा आमची जी कला आहे की शिर्डीपुरती मर्यादित न राहावं म्हणून आम्ही ज्यावेळेस आजूबाजूला साखर कारखाने अगदी फॉर्ममध्ये चालायचे आणि गणेश उत्सव फार मोठमोठे व्हायचे. मग आम्ही आमचे अर्ज त्या कारखान्याकडे दिले. त्या कारखान्याने स्वीकारले, आम्हाला तारखा दिल्या. आणि मग त्यावेळेस आम्ही कारखान्यावर ज्यावेळेस नाटकं करायला जायचो, कारखान्यावर जायचो. श्रामपूर, राहुरी, वांबोरी, नेवासा, कोल्हार, आश्वी या ठिकाणी असे नाटकं करायला जायचो आम्ही. आणि मग आमचा पहिला अनुभव सांगतो तुम्हाला. का गणेशनगरने गणेशनगर आमच्या परिसरातला कारखाना, त्यामुळे त्याने आम्हाला प्राधान्य दिलं आणि आमचा प्रयोग तिथे ठेवला. नाटकाचं नाव होतं पुढारी भोळारी लफडे 16. त्या डान्सर होत्या 2 बाहेरच्या आलेल्या. त्यांच्या व्यतिरिक्त हात रामदास बर्दे होता. आणि ज्यांनी नाटक ठरवलं त्यांनी सांगितलं की बा स्त्री पात्र करणारा मुलगा आहे, ते घरंदाजबाईचं काम करतो, तर तो मुलगा आहे. आणि मग त्या ज्यांनी कार्यक्रम ठरवलं त्यांना माहित होतं, पण दुसरी कमिटी होती ते म्हणे मुळीच नाही म्हणे. आणि मग त्यांचं ज्यावेळेस आमचं नाटक सुरू झालं त्यांची पैन लागली त्याच्यावर. 500 रुपयाची पैन त्यावेळेस लागली. का मुलगा आहे का मुलगी, ज्यांनी ठरवलं होतं त्यांना माहित होतं मुलगा आहे, पण ज्यांनी माहित नाही तेव्हा नाही तुम्ही काही सांगता, खोटं सांगता, ही मुलगीच आहे म्हणून. आणि ज्यावेळेस मग आमचं नाटक संपलं, मेकअप उतरवताना सगळे आमचे मेकअप रूम मध्ये आले आणि त्यावेळेस पाहिलं आमच्या समोर त्यांनी एकमेकाचे पैसे त्यांना देऊन टाकले. असे ते पण झाले. त्याच्यानंतर एक दुसरे त्यांचीच बाबतीत घटना. आम्ही कोलारला गेलो नाटकाला. नाटकाला वेळ होता. मेकअप रामदास मेकअप करून सुंदर छानपैकी तयार झाला. आणि तो म्हणे मी एक चक्कर मारून येतो म्हणून तो मार्केटला गेलो. आता छम्मुक छंद सारखा दिसत एकदम चाल बिल एकदम झाले. ते भेळवाले पागल झाले. ते 1-2 भेळवाल्याला डोळा मारला. आणि मग काय ते भेळवाले, हो तुम्हाला काही आमच्याकडून घ्यायचं का? हो म्हणे मग घ्यायचं ना. म्हणे मग द्या म्हणे 200 रुपयाची भेळ. बघ 200 रुपयाची भेळ फुकट आणून दिली आम्हाला तीन. असं अशा गमती पण घडल्या पुष्कळ. सर, तुमचा नाटकाचा पण प्रवास सुंदर चालू झाला, प्रेक्षकांची तुम्हाला साथ मिळाली. मग ह्या प्रवासामध्ये नामवंत कमर्शियल जे ऍक्टर असतात, कलाकार असतात, यांच्या भेटीगाठी किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा कधी योग आला का? त्यांच्या बरोबर काम करण्याचा योग आला नाही, पण त्यांनी ती अपेक्षा आमच्या बरोबर बोलून दाखवली होती. एक किस्सा सांगतो तुम्हाला. शिर्डी ते गणेशोत्सव मंडळाने रामनगरकर यांची रामनगरी हा प्रयोग ठेवला होता. तर रामनगरकर, निळू फुले आणि प्रकाश इनामदार एकदम जिगरी दोस्त. आता रामभाऊचा प्रयोग म्हणून, ते रामभाऊच म्हणायचे, रामभाऊचा प्रयोग म्हणून सगळे शिर्डीला आले की साईबाबाचं दर्शन होईल तिथं.
आणि प्रकाश इनामदारचे आणि माझी दोस्ती दोस्ती म्हणण्यापेक्षा त्यांच्या वडिलांची, प्रकाश इनामदारांचे वडील आप्पासाहेब इनामदार, का त्यांचं त्यावेळेचं गाजलेलं नाटक थांबा थोडं आणि दामटा घोडं, या नाटकापासून मी शाळेत होतो त्यावेळेस त्यांचा माझा परिचय झाला. आणि मग त्यांची नाटक कंपनी, आम्हाला नाटकाची आवड असल्यामुळे मी त्यांना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सगळी मदत करत गेलो. त्यामुळे ते माझे दोस्त झाले. त्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त होतं, पण ते दोस्त झाले आप्पासाहेब इनामदार. आणि त्यांच्यामुळं मग प्रकाश इनामदारची माझी ओळख झाली. मग प्रकाश इनामदार पण त्यांच्या वडिलाप्रमाणेच मला मान देत राहिला. आणि मग ज्यावेळेस रामनगरी प्रयोग मराठी शाळेप्रमाणे सादर झाला, प्रयोग सुटला, त्याच्यानंतर मग ते शांतीनिवास 5 नंबर खोलीमध्ये त्यांना रूम दिलेली होती. मग आम्ही आमची नाटक कंपनी म्हटलं हे सगळे मोठे कलाकार यांना घेऊन, माझी ती ओळख आहे पण यांना घेऊन भेटायला जावं. मग त्यांना भेटायला घेऊन गेलो. आमची नाटक कंपनी, मिराने सर, जे इतर होते, नागरे, आप्पासाहेब होते, हे यांना घेऊन गेलो आम्ही. तिथं गोंदकर सर होते. आणि मग तिथं चर्चा निघली. मग आमची नाटक कंपनी आहे. मग प्रकाश इनामदारांनी सांगितले हे पण नाटक करतात, असं तसं सांगितलं त्यांनी. मग निळू भाऊनी प्रस्ताव मांडला. सर म्हणजे आमचे मिराने सर दिग्दर्शक होते, त्यांना सांगितलं सर तुम्ही एक कुठलंही नाटक बसवा आणि त्यांना त्या नाटकात मला, रामभाऊला, प्रकाशला काम द्या आणि जाहिरात करा म्हणे, आमच्यामुळं तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि तुमचा बिझनेस होईल म्हणे. आणि हे त्यांनी ऑफर केली. पण आमच्या मिराने सरचं काही धाडस झालं नाही, त्यांनी तसं काही केलं नाही. म्हणजे त्यांनी हे केलं होतं. आणि मग प्रकाश इनामदारमुळं माझे रामभाऊ नगरकर आणि निळूभाऊ यांच्या संग पण दोस्ती झाली. प्रेक्षकांनो, मराठी कलावंतांची दूरदृष्टी किती मोठी असावी तर त्याचं हे जिवंत उदाहरण की निळूभाऊंनी स्वतःहून यांना सांगितलं, यांच्या सरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला पाहुणे कलाकार म्हणून घ्या आणि तुमची कंपनी जी नाट्य संस्था आहे ती आणखीन चालवा, नाटकं करत जा. सर पहिले बालनाट्य, नंतर नाटकं, आणि त्या नाटकामधूनच पुढे हळूहळू तुम्ही तमाशाकडे वळत गेलात. तो प्रवास कसा होता तो सांगा. आता पूर्वीपासूनच शिर्डीत म्हणजे करमणुकीचं साधन म्हणजे तमाशाच. दर रविवारी शिर्डीला तमाशा हा यायचाच. कधी कधी 2-2 तमाशे यायचे. आणि तो तमाशाला म्हणजे एक घम्या म्हणून एक भालेरावचा छोकरा होता. तो सांगायला जागा गणपत तमाशा आलाय बर का. तो तिथंच बाजार तळावर राहायचे. तो सांगायला आला का मग आम्हाला काय जायचो तिथं, पाहायचो किती गाड्या आहे, किती लोक आहे, काय आहे, आणि त्यांना काय लागेल ती मजा आम्ही करायला तयार राहायचो. त्या मोबदल्यात आम्हाला रात्री फुकट तमाशा व्हायला मिळायचं. अच्छा. आणि तेव्हापासून आम्हाला तमाशाची आवड निर्माण झाली. आणि मी ज्यावेळेस समाधी मंदिरात राहिलो, सर्व्हिसला लागल्यानंतर मग हे लोक बाबांच्या पुढे हाजरी द्यायला यायचे. आणि त्यामुळे त्यांचा माझा परिचय वाढत गेला. त्यातलं म्हणजे सर्वात सांगायचं म्हणजे तुकाराम खेडकरचे मालक म्हणजे तुकाराम खेडकर वारले होते, पण पांडुरंग मुळे यांचे संघ परिचय झाला. त्याच्यानंतर दुसरा परिचय दत्ता माडिक, त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, त्यांच्याबरोबर परिचय झाला. आणि ह्या 2 नावाजलेले तमाशे होते त्यावेळेस, आणि त्यांच्यातले राहिलेले कलाकार ते सगळे परिचित झाले. त्याच्यानंतर मग तुकाराम खेडकरमध्ये जगन्नाथ शिवनेकर म्हणून कॉमेडी काम करणारे होते, वसंतराव वासुंदे म्हणून ते काम केले. पण त्यांचं आमचं, आम्ही विनोदी काम करतो त्यामुळे त्यांचं आमचं चांगली गट्टी जमली. तर जगन्नाथ शिंगवेकरने आम्हाला ऑफर दिली होती का ज्यावेळेस माझं हाफ सीझन असेल त्यावेळेस माझ्या शिंगवे गावी, शिंगवे गाव म्हणजे नगरला जाताना एक शिंगो लागतं, त्या शिंगवे गावी त्यांचं राहतं घर होतं, तिथे माझ्याकडे या, आपण तुमच्या संघ तुम्हाला मी अजून पुष्कळ काहीतरी देईल. पण योगच आला नाही, आम्ही तिथे गेलो नाही आणि त्यांचं देह सोडून गेले विचार. त्यांचा आमचा म्हणजे योग आलाच नाही. आमचं फक्त शिर्डीत किंवा आजूबाजूला कुठे आले तरच भेट व्हायची असं. आणि मग हा परिचय वाढत गेला. संस्थांमध्ये जे कलाकार म्हणून यायचे, त्यांचे बाबा पुढे हजेरी द्यायचे म्हटलं आमच्या समोर संबंध यायचे. त्याच्यात कोल्हापूरची पार्टी एक चंद्रकांत सरनाईक म्हणून अरुण सरांचे होते, त्यांनी पार्टी काढली होती का अशी रंगली रात्र म्हणून, त्यांच्याबरोबर परिचय झाला.
त्यांच्याबरोबर परिचय झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काम करणारे मास्टर आबू, एक इनामदार म्हणूनच होते पण त्यांचं नाव नाही आठवत, ते प्रकाश इनामदार नाही, इनामदार होते ते. त्याच्यानंतर हेम सुवर्णा अशा कलाकाराबरोबर परिचय झाला. मग कोल्हापूर संघ आमची नाळ जोडली गेली. त्या मग आमच्या यांच्या परिचयामुळं आणखीन दुसरं एक ऑर्केस्ट्रा होता, तो आजही चालू आहे, त्यांचं नाव माझ्या नाही लक्षात. त्यांच्या बरोबर परिचय झाला. त्यांच्या याच्या परिचयामुळं मग आणखी कोल्हापूरच्या नाटक कंपनी बरोबर परिचय झाला. त्याच्यात एन रेळेकर म्हणून होते का, ते मराठी चित्रपटात एक गाव बारा भानगडी, सांगते आहे का, खंडोबाची आण या पिक्चरमध्ये सारख्या याच्यात काम केलेले त्यांनी, त्यांच्याबरोबर परिचय झाला. एन रेळेकर असा माणूस का त्याला फक्त आपण कथानक सांगायचं, आमच्याकडे 6 पात्र आहे आणि 2 लेडीज पात्र आहे, एवढ्या पात्रातच ते नाटक बसून द्या, तर त्या पद्धतीने ते नाटक लिहून द्यायचे. आज ते हयात नाहीये, ते एन रेळेकर कोल्हापूरचे, ते एक कलाकार, त्यांचा असं परिचय झाला. असं मंदिराच्या सान्निध्यात असल्यामुळं त्यामुळं कलाकारांचा परिचय होत गेला. आणि मंदिरात पुष्कळ कलाकार आहेत, रमेश देव, अरुण नाईराणी यासारख्यांचा माझा म्हणजे समक्ष परिचय भेट झालेली आहे. असं त्यांच्याबरोबर बोलणं, चालणं, उठणं, बसणं सगळं झालेलं आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही याच्या दौऱ्यावर निघायचो, गणपतीच्या दौऱ्यावर ज्यावेळेस आमचे कार्यक्रम राहायचे, त्यावेळेस कुठेतरी आमची गाडीची भेट व्हायची. मग एक दिवस रमेश देव म्हणे, अरे आज तुम्ही कुठे मुलांनो? म्हटलं साहेब आज आम्ही सरमपूरला आहे. ते म्हणे अरे आम्ही आज इकडे म्हणे आता कोळपेवाडीला चाललो. म्हणजे असं एकमेकांसंग बोलायचं. असं ते आम्हाला, आम्ही मुलंच होतो त्यामुळे ते आम्हाला मुलंच म्हणायचे. आमचं नाटक म्हणजे आमच्या पुढे जो येणारा कलाकार, आमच्या समोर येणारा जो प्रेक्षक, तो सर्वसामान्य असायचा. आम्ही काय थिएटरला नाटक करत नव्हतो, त्यामुळे तिथे उच्चभ्रू प्रेक्षक येण्याचे आमच्या समोर कष्ट करू, काम करू लोक, सर्वसामान्य लोक यायचे. आणि आम्ही त्या लोकांना त्यांची 3 तास करमणूक होईल, त्यांचं दुःख हलकं होईल. काय आम्हाला काही फारसं काही शिकवायचं नव्हतं, आणि त्याच्यातून त्यांना काही शिकवायचं आलं तर शिकवा, असा आमचा उद्देश होता. त्यामुळे आमची नाटकाची निवड सर्वसामान्य लोकांना पटेल, आवडेल अशीच राहायची. मग आम्ही वगनाट्य, मुक्तनाट्य, कॉमेडी असे नाटक बसत गेलो. आणि मग ज्यावेळेस आम्हाला वगनाट्य बसवायची वेळ आली, त्यावेळेस मग आम्हाला त्यासाठी तमाशाची गरज भासली. आता परिचय तर सगळ्यांचा समोर झालेला. मग आम्ही एक पहिलं नाटक बसवलं, सुभद्रा हरण. त्या सुभद्रा हरणपेक्षा त्याच्या अगोदरच आम्ही एक नाटक बसवलं, भांगला इंद्र दरबार. तर भांगला इंद्र दरबार ही कथा कल्पना आमचीच, लेखक आम्ही, डायरेक्टर आम्ही, सगळं आम्हीच. आणि ती कल्पनेवर आम्ही एक वगनाट्य बसवलं. तर वगनाट्य बसवायचं म्हटल्यावर त्याला गण आली, गवळण आली, रंगबाजी आली. मग हे करायचं काय? मग त्यासाठी आम्ही, आता परिचयच तमाशा बरोबर होताच, त्यामुळं मग आम्ही गेलो तमाशावाल्यांकडे. तर संगीता माडिक, आता त्यांचा परिचय होता, त्यांच्या वडिलांमुळे त्यांचा माझा चांगला परिचय झालेलाच होता. त्यांनी आनंदानं स्वीकारलं की तात्या तुम्ही आम्हाला कधी बोलवा, आम्ही कधी पण आमच्या कलाकारासह हजर होऊ. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आला हलगीवाला. त्यांच्याकडे हलगीवाला नव्हता, तर हलगीवाला आम्हाला तुकाराम खेडकर मधला मिळाला. अच्छा. हा, त्यांनी सांगितलं घेऊन जा आमचा हलगीवाला. त्यांचा हार्मोनियमवाला तो चंद्रकांत ढवळपुरी यांचा मिळाला. अशा आम्हाला त्या नाटकाला तमाशेवाल्यांची साथ मिळाली. आणि त्यांची जर पाहिलं तो नाटक तर संपूर्ण वगनाट्य आहे, गण, गवळण, बतावणी, त्याच्यानंतर हे भंगलं इंद्र दरबार असं वगनाट्य आहे. अशा प्रकारे आमच्या तमाशेवाल्यांचा संबंध आला. तो पूर्वीपासून आहे, आज आहे आणि पुढे आहे असेपर्यंत.